चटपटीत खायचा असेल, रोजच्या स्वयंपाकाचा भाजी भाकरीचा कंटाळा आला असेल तर ज्वारीच्या पिठाची अधनामध्ये शेव टाकून हा पदार्थ तुम्ही नक्कीच बनवा। हेल्दी, पौष्टिक तसाच चविष्ट होणारा हा पदार्थ आहे। बनवायला अतिशय सोपा आहे, अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होतो। चला तर जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये आवडीप्रमाणे हिरवी मिरची घालून घ्यायची आहे, तसंच भरपूर असा गावरान लसूण आपण घालून घेतला। 1 चम्मच भरून जिरे घालायचे आहे, तसंच चवीपुरतं मीठ देखील आपल्याला घालून घ्यायचं। त्यानंतर मूठ भरून स्वच्छ धुतलेली गावरान कोथिंबीर घालून घ्यायची। कोथिंबीर घालायला मात्र विसरू नका, त्यामुळे वाटण खमंग तयार होतं। पाणी न घालता वाटण वाटून घ्यायचं। तर इथे पाहू शकता एकदम बारीक पाणी न घालता वाटण वाटून घेतलं। त्यानंतर आपल्याला यासाठी लागणारं पीठ घेऊया। तर इथे मी कपच्या मेजरमेंटने पीठ घेत आहे। तर 1 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे चाळून, तसंच 1 कप गव्हाचं पीठ। हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। त्यानंतर अर्धा कप इतकं बेसन पीठ घालायचं आहे। बेसन पिठाचं प्रमाण यापेक्षा कमी देखील तुम्ही ठेवू शकता, कारण चणा डाळीचा बऱ्याच जणांना त्रास होतो, त्यामुळे बेसन पिठाचं एवढं काही महत्त्व नाही, त्यामुळे थोडंसं टाकलं ना तरी सुद्धा चालणार आहे। त्यानंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेल्या वाटणामधला 1 चमचा वाटण घालून घेतलं। 1/2 चम्मच इतकी हळद, तसंच पुन्हा एकदा पिठाला चव यावी याप्रमाणे मीठ घालून घेतलं, कारण आपण संपूर्ण मसाला इथे वापरणार नाही, त्यासाठी या पिठामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ देखील घालून घ्यायचं। आता मसाला मिक्स करून घ्यायचा, तसंच थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्या पिठाचा उंडा मळून घ्यायचा आहे। तर थोडं थोडं पाणी घालून जसं आपण चपातीला पीठ मळतो ना, त्या प्रकारे आपल्याला इथे ही पीठ मळून घ्यायचं आहे। तर मंडळी, तुम्ही आपली ही रेसिपी कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात हे मला कमेंट करून कळवायला मात्र विसरू नका, म्हणजेच मला तुमचे पर्सनली आभार मानता येतील। तसंच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल आणि आणखीन आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूच्या बेल आयकॉनला ऑन करा, म्हणजे पुढील येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। तर हे पीठ ना भिजवत असताना खूप पाणी घालायचं नाही। ज्या प्रकारे आपण गव्हाची कणिक मळतो तशा प्रकारेच आपल्याला हे पीठ जे आहे ते भिजवून घ्यायचं आहे। पीठ अगदी चपातीला मळतो ना त्या प्रकारे ढिल्लं पीठ मळायचं आहे, लूज पीठ मळायचं आहे। खूप जर तुम्ही घट्ट पीठ मळलं तर तुम्हाला याची शेव व्यवस्थित पाडता येणार नाही, त्यामुळे शेव व्यवस्थित पडण्यासाठी पीठ व्यवस्थितच मळून घ्यायचं आहे। पीठ कशा प्रकारे किंवा कितपत भिजवायचं हे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। तर इथे पहा, आपण व्यवस्थित असं पीठ मळून घेतलेलं आहे, परंतु आणखीन देखील आपल्याला हे हाताला पाणी लावून चांगलं मळून घ्यायचं आहे। तुम्ही पीठ मळताना जेवढी मेहनत घेणार तेवढं तुम्हाला शेव बनवणं सोपं जाणार। जर तुम्ही पीठ व्यवस्थित मळलं नाही तर तुम्हाला शेव बनवत असताना थोडंसं म्हणजे अवघड जाऊ शकतं। त्यामुळे शेव पाडताना अगदी हलक्या हाताने शेव पाडता येईल यासाठी आपल्याला अगोदरच पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। तर पाहू शकता अशा प्रकारे आपण हे पीठ जे आहे ना ते मळून घेणार आहोत। तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी ही रेसिपी दाखवणार आहे। मुले सुद्धा अगदी आवडीने खातात आणि मुले जर बाहेरचं अनहेल्दी खायला हट्ट करत असतील ना तर अशा वेळेलाच देखील तुम्ही हा पदार्थ बनवून देऊ शकता। मुले अगदीच अनहेल्दीपासून लांब ठेवू शकता आणि मुलांना असे पौष्टिक पदार्थ बनवून देऊ शकता। तशा तर लहान मुलांना खाता येतील अशा पौष्टिक भरपूर अशा रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत। तर इथे पाहू शकता अशा प्रकारे आपण हे पीठ भिजवून घेतलेलं आहे। त्याचबरोबर जे आपण पिठाचे प्रमाण घेतलेलं आहे गहू व ज्वारी, हे प्रमाण अगदी तेवढंच ठेवायचं आहे, फक्त यामध्ये बेसन पीठ कमी करू शकता। त्यानंतर आता पीठ भिजून झालं की लगेचच इकडे कढई गरम व्हायला ठेवलेली आहे। आता कढईमध्ये 2 ते 3 चमचे इतकं तेल घालून घ्यायचं। जेवढ्या प्रमाणात तुम्हाला पदार्थ बनवायचा असेल त्यानुसार इथे तेलाचा वापर करू शकता। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मोहरी घालायची। मोहरी तडतडली की अर्धा चम्मच इतके जिरे घालायचे। जिरे छान फुलून आले की यामध्ये भरपूर असा कढीपत्ता घालायचा, कारण यामध्ये कुठलाही आपण गरम मसाला किंवा घरगुती मसाला वापरणार नाहीत। इथे फक्त आपण जो हिरव्या मिरची व कोथिंबीरीचा मसाला तयार करून घेतलेला आहे तोच इथे घालणार आहोत। तर आता राहिलेला सर्व मसाला या फोडणीमध्ये घालून घ्यायचा। व्यवस्थित असा तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा। तेलामध्ये जेव्हा आपण हा मसाला मिक्स करतो ना तेव्हा त्याची टेस्ट आणखीनच अफलातून येते, त्यामुळे तेलामध्ये हा मसाला अशा प्रकारे परतवून घ्या। त्यानंतर अर्धा चम्मच इतकी हळद घालून घ्यायची आहे, थोडीशी अर्धा चम्मचला कमी घालायची आहे। त्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। अशा प्रकारे मिक्स करायचं म्हणजे हळदीचा कलर आपल्या ह्या जे फोडणी आहे त्यामध्ये छान उतरला जातो।
त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे। इथे मी थंड पाण्याचा वापर केलेला आहे, पण तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर तुम्ही इथे अगोदरच पाणी उकळून ठेवू शकता आणि उकळतं पाणी ह्या फोडणीमध्ये घालू शकता, जेणेकरून तुमचा वेळ देखील वाचेल। तर इथे आपण आवश्यकतेनुसार पाणी घालून घेतलं। तसंच आता फोडणीमध्ये देखील आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे, कारण आपण जेव्हा मसाला वाटताना मीठ घातलं ते फक्त तेवढ्यापुरतं होतं, पण चव येण्यासाठी पुन्हा एकदा मीठ घालून घेतलं। तसंच इथे आपल्याला अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे। अर्ध लिंबू पिळल्यामुळे ना यामधली हा जो काही आपली फोडणी आहे ती खरंच खूप चटपटीत आणि चविष्ट तयार होते। त्यासाठी इथे आपण अर्ध लिंबू देखील पिळून घेतलेला आहे। आता लिंबू पिळल्याच्या नंतर पुन्हा एकदा पळीने ही सर्व फोडणी एकत्रित करून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये घालायची भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर। आता ह्या फोडणीला छानशी उकळी येऊ देऊया। तोपर्यंत आपल्याला इकडे आता पीठ पाहायचं आहे। तर पीठ इथे छान भिजलं गेलेलं आहे। आता इथे आपल्याला लागणार आहे हा सोऱ्या। आता ह्या सोऱ्या मी स्वच्छ धुवून घेतला आहे। तसंच सोऱ्यामध्ये मोठ्या साईजची जी मोठ्या शेवची चाळणी असते, ताटली असते, ती आपण टाकून घेतलेली आहे। आता आपल्याला ह्या सोऱ्याला ना तेल लावून घ्यायचं आहे। अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे सोऱ्याला आपलं पीठ चिकटणार नाही। यासाठी थोडंसं आपण तेल लावून घेऊया, म्हणजे आपल्याला पीठ अजिबात चिकटणार नाही। तर तेल लावून झालं की लगेचच एक उंडा तोडून घ्यायचा आहे। आता इथे ना ह्या ज्वारीच्या पिठाचा उंडा असल्यामुळे तुम्हाला याला जास्त चोळत बसायची गरज नाही। पण हो, आपण अगोदर आहे ना पीठ एकदम व्यवस्थित आणि चोळून मळून घेतलेलं आहे बरं का। त्यामुळे अगोदरच तुम्हाला हे पीठ छानसं मळून घ्यायचंय। आवश्यकतेनुसार यामध्ये पीठ भरून घेतलं आणि वरचा साचा लावून घ्यायचा। त्यानंतर मस्त असं वरून प्रेस करायचं आणि ही शेव पाडून घ्यायची। तर मंडळी, तुम्हाला आत्तापर्यंत लक्षात आलंय का की आज आपण ज्वारीच्या पिठापासून कुठला पदार्थ बनवतोय? तुम्ही अगदी हातावरती शेंगुळे ओळता, पोळपाटावरती शेंगुळे ओळता, तासनतास त्याला बसून राहावं लागतं। जर 5-6 लोकांसाठी जर आपल्याला हा पदार्थ बनवायचा असेल तर कमीत कमी तास ते 1.5 तास लागतं। पण हो, 10 मिनिटामध्ये तुम्ही तोच पदार्थ अगदी झटपट बनवू शकता। तर आज आपण बनवलेले आहेत मस्त ज्वारीच्या पिठाचे शेंगुळे। तर हे शेंगुळे तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात हे मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका। आमच्या इकडे तर याला शेंगुळेच म्हणतात। आणि हो, खायला अप्रतिम लागतात, चविष्ट लागतात, तसेच पौष्टिक देखील आहेत। त्यामुळे तुम्ही अगदीच तुम्हाला जेवायची इच्छा नसेल किंवा भाजीपोळी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा वेळेला तुम्ही हा पदार्थ बनवू शकता। तर मस्त असे आपले शेंगुळे बनून तयार झालेले आहेत, पाहू शकता। चवीला किती अप्रतिम झाले असतील हे तुम्हाला पाहून लक्षात आलंच असेल। त्यामुळे तुम्ही नक्कीच आजच बनवायला घ्या। पहा, तुम्ही जर आज बनवले ना तर 2 दिवसाने तुम्हाला पुन्हा बनवायला सांगतील, इतके चविष्ट लागतात। तर मस्त असे आपले इथे शेंगुळे बनून तयार झालेले आहेत। हाताने ओळत बसायची आणि तासनतास जागेवर बसून तुम्हाला हा पदार्थ बनवायची आता काहीच गरज नाही। अगदी झटपट बनवू शकता। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब